आता पाहूया मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। ठाणेकरांनाही पाणी कपातीपासून दिलासा। मुंबई पालिकेकडून 10% पाणी कपात रद्द। सोमवारपासून ठाण्यातील पाणीपुरवठा सुरळीत होईल। पुण्यातील पूरबाधितांची घरांची संख्या जवळपास 375 इतकी। जिल्हाधिकारी 2 दिवसात अहवाल राज्य शासनाला पाठवणार। पुढील 5 दिवसात राज्य शासनाकडून मदतीची घोषणा होण्याची शक्यता। दौंडमध्ये इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगच्या कामासाठी मध्य रेल्वेवर 29 जुलै ते 1 ऑगस्ट मेगा ब्लॉक। नांदेड पनवेल सिकंदराबाद एलटीटी दुरांतो शिर्डी दादर एक्सप्रेस रद्द। नवी मुंबईतील बेलापूरमध्ये 3 मजली इमारत कोसळली, दोघांचा मृत्यू। ढिगाऱ्याखालील 52 जणांची सुखरूप सुटका। पुण्यातील एकतानगर परिसरात युद्धपातळीवर स्वच्छता सुरू। पुराचं पाणी ओसरल्यानंतर पालिका कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता। रोगराई पसरू नये म्हणून पुणे पालिकेकडून औषधांची फवारणी। मावळमधील पर्यटन बंदीच्या आदेशाला पर्यटकांकडून तीराची टोपली। जीवाची पर्वा न करता कुंडमाळा परिसरात पर्यटकांची गर्दी। वैद्यकीय महाविद्यालयांची सुरक्षा कंत्राटी सुरक्षा रक्षकांच्या हाती। 17 वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्न रुग्णालयात 831 सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात येणार। मुसळधार पावसामुळे पुण्यात खड्ड्यांचं साम्राज्य, वाहनधारकांना नाहक त्रास। नेहमी गर्दीने गजबजलेल्या आणि विविध शहरांसोबत जोडणारा महत्त्वाचा दुवा असलेल्या पुणे रेल्वे स्थानकाचं 100व्या वर्षात पदार्पण। रेल्वे प्रवासी संघाकडून केक कापून आनंदोत्सव साजरा।